शिक्षक दीस आसा. आमच्याच निमतान ऑल गोवा डिजिटल जर्नलिस्ट असोसिएशन हांच्या तर्फे आयिल्ली आयज आमच्या सिनियर मोस्ट पीपल तांचो आमी सरकार वता दवरला आसा. सो ताच्या पयलीं एक कविता आसा ती तुमकां म्हणून केला. अक्षर अक्षर शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला. अक्षर अक्षर शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला. कधी प्रेमाने तर कधी राहून जीवनाचा मार्ग दाखवला. कधी प्रेमाने तर कधी राहून जीवनाचा मार्ग दाखवला. ज्ञानाचा प्रकाश देणे तेव्हा अखंड तो जळतो. ज्ञानाचा प्रकाश देणे तेव्हा तो अखंड जळतो. जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच कळतो. जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच कळतो. ज्योत पेटवण्यासाठी समय धुरी वाट. ज्योत पेटवण्यासाठी समय धुरी वाट. चांदणा पाहण्यासाठी आकाशात धुरी हात. आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ. पाहिजे असते शिक्षकांची वाट. डिजिटल जर्नलिस्ट असोसिएशन आमच्यातर्फे आज टीचर्स डे म्हणून चलते आसा. आयची आमची सरकार मोठी जावन आसा. सिनियर मोस्ट टीचर मिसेस पद्मा प्रकाश कुबरे मॅडम. सो हांव मागता हांवें मेळटले की तांणी वस्तीचे घालचे. तशेंच फुडल्या सुवातेर हांव मागता पद्मा गावडे टीचर आमच्या कडेन की तांणी वस्तीचे घालचे. तशेंच अभय शिरोडकर सर त्यांनी टीचर्स डे हो प्रत्येक शाळेत संस्थांनी मनवलो गेला होता. आणि आज हो एक कार्यक्रम शिक्षक दिनानिमित्त ऑल गोवा डिजिटल मीडिया असोसिएशन या असोसिएशनामार्फत सत्कार करतात. आणि अशा व्यक्तीचा सत्कार करतात की ते आपले आयुष्य आपले विद्यार्थी फाटल्यान घालयले. आणि विद्यार्थी फाटल्यान घालयत आसतना तिका त्या काळात बरेच त्रास जाले. आज ती बारीक 78 वर्साची आसा. 78 वर्सांनी पूर्ण केल्या आणि तिका 100 घालची अशी ह्या दिसा आमी देवाकडे प्रार्थना करता. आणि आज हेची नाव म्हणजे ती एक वळखता. तिका बऱ्याच 18 वर्षाच्या आपल्या वयोमानात तिने आपलो पेशा घेतलो. त्या बार्देस तालुक्यात यश येवन तिका ह्या गांवांत बार्देशांत नोकरी मेळ्ळी. आणि रिटायर जायसर तिने नोकरी केली. नोकरी करता आसतना तिने बारीक मोठे कोणूच लोक पळयले ना. हांव जेन्ना 15 वर्साचो आसतालो तेन्ना आमी हांगासर भोंवताले तेन्ना मंदाबाई म्हटल्या म्हणून तिच्या नाव सारखे फेमस. मंदाबाई म्हटल्या म्हणून कोणी तिका वळखतालो. आणि तशी ती कामय करताली. प्रत्येकाच्या घराकडे वचून त्यांच्या घराकडे वचून तांकां शिक्षण दिवप, शाळेंत शिकवप. आणि कोणी जर ट्युशनाक आफयले समज ताका मातशें आपल्या भुरग्यांक शिकय हे पासून ती काम करताली. आणि अशा काम करता आसतना तिने कितले काम केले आसतले. केले व्हडले कितले विद्यार्थी घडले आसतले आणि केले मोठे झाले आसतले हे आम्ही सांगू शकना आणि ती सांगू शकना. पण तिचे मेहनतीचे एक फळ आज पासून हांव तिचो नातू साई चेडो दिलो साई प्रसाद याचे कडेन काल विचारले. ताका सांगले तुझ्या आईचो आम्ही सत्कार करू शकता. तर तो म्हणाला बरी गजाल आसा. आयज पासून माझ्या आईन जितके काम केला त्या कामाची दखल आयज पासून कोणी घेतलेली ना. आणि घेतलेली ना म्हणजे ती जे काम केला तिने तिची दखल कोणी तरी घेवंक जाय आसलेली. पण खंय तरी ती पडद्या मागे उरली जावं तिका कोणी तरी फुडें येयली नासतली. आणि अचानक आमच्या मनान येयलें की काल एक जाणटी अशी बाई आसा ती खूब वर्सां काम केलें तिणे तिचो आमी सत्कार करुया. आणि ह्या सत्काराक आयज तिणी सांगल्या नंतर तिणी एक आमकां होकार दिलो. हांव तिका धन्यवाद म्हणटा. थँक्यू म्हणटा आमचे माजी पत्रकार कमलाकर सर आमी सगळे आसा. त्याचप्रमाणे सांगत गौरव पेडणेकर आणि
आमचे व्यक्तिगत सर की त्यांच्या मनात येते की माझ्या मम्मीचं आयज टीचर्स डेच्या निमित्तान सत्कार करचे. माझ्या दोळ्यान दुकां येते कित्याक माझी मम्मी जेन्ना आमी धाकटाले तेन्ना सांगला की एट द एज ऑफ 18 ती गोंयांत येयली आनी ती टीचर जाली. ज्या दिसा ती नोकरीक लागली शिवोले बामणवाडो, थंयसून ती शिवोलेनूच तिने नोकरी केली, शिवोले बामणवाड्या त्या शाळेन. थंयसून ती 36 वर्सां तिने शिवोलेन शिकयला आणि तिच्या अंडर खूप जाण शिकून व्हडले जाले, ऍडव्होकेट जाले, इंजिनियर जाले, पुलीस जाले, पॉलिटिशियनान येयले. सो सगळ्यांचो आशीर्वाद आसा. आणि जशें माझ्या भयणीन म्हटलें की खंयसून तिचे स्टुडंट दिसतात जाल्यार ते पांयार पडटात येवन. हांव जेन्ना गांवांत भोंवतालो, खेळपाक वयतालो, गरोवपाक वयतालो, त्या टायमार म्हाका म्हणटाले तूं कोण रे गोंयचो? हांव म्हणटालो हांव मंगळवार. हांव तूं मंगळवार ती भाजी शिकयता तिने आमकां शिकयता. अशें खूब म्हाका रिस्पॉन्स खूब जाणांनी म्हाका म्हटलें तूं मंगळवार ती बरी भाजी ती बरी शिकयताली. सगळ्यांनी बरें म्हटलें. आणि आयज जेन्ना ज्येष्ठ पत्रकार माझे कॉलेज आसात तेंच्यान जेन्ना म्हाका म्हटलें म्हाका खूब दिसलें कित्याक इतली वर्सां जाली ती नोकरी केली, शिकयले, तेच्या उपरांत 36 वर्सां तिने शिकून रिटायर जाली. पूण अजून मेरेन कोणाचें अशें हें जावना की तिजो सत्कार भोवमान करचो म्हणून. पूण आयज मातशें काळून मारप तेंच्या खातीर सांगूंक की तेंच्या मनान येयलें आनी तेंच्यांनी भोवमान सत्कार करपाचो विचार केला. आयज तेंचे येयल्यात. मॅडम तुमी येयल्या, थँक्यू तुमकां. माझे मित्र माझो भाव अमित मोडकर आता निवडणूक सरपंच शिवोले मान्ना पंचायतीचो तो हांगासर आसा. माझे दुसरो मित्र अभय शिरोडकर, त्याच प्रमाणे म्हाजो सारको क्लोज म्हाजो ब्रह्म आडवकर, गंजन गायकर, माझी भावजी हांगासर आसात. सगळी माझी फॅमिली आसात. माझी भयण आसा, बायल आसा, भुरगीं आसात, माझी मामी आसा, माझी दुसरी मामी आसा. आणि सगळ्यांच्या वतीन परत एकदा तुमकां थँक्यू म्हणटा. आणि एक सांगता की तिने जी आमकां वागणूक दिली त्या वागणुकीचेर आयज हांव स्वता पांय उबो रावला आणि ह्या फंडान येयला. 1966 साली चिकित्सा म्हणून शिवोलीत आले. पयली नेमणूक माझी बामणवाडा शाळेत जाली. तिथून ट्रेनिंग घेतलं आणि पुन्हा बामणवाड्यात आले. आणि जवळजवळ 4 शाळा आम्ही केल्या. तालुका बदलला नाही, गाव बदलला, फक्त शाळा एक बामणवाड्यावरून ओशर चौकडे, ओशर चौकडावरून ओशर भाटी, ओशर भाटीवरून कातरीला 9 महिने, कातरीवरून वाघाळे, त्याचा पुन्हा ओशर भाटी. मग ओशर भाटीवरून मी 2002 साली रिटायरमेंट घेतली. तेव्हापासून मी सर्जिसला लागला. बामणवाड्यावरच आहे, तालुका इथेच आहे, बदलला आहे आणि अजून काय आहे. माझं वय 78 संपले, 79 वर लागतं. पण मी भरपूर मुलांना शिकवलं. आज पण माझ्याकडून शिकलेली मुलं डॉक्टर, इंजिनियर, वकील खूप झाले. कोण हायस्कूलमध्ये झालं, पोलीस झालं, ऑफिसर झालं, असं भरपूर शिकवलं. आणि आपले सरपंच आहेत ना अमित, त्यांचं फॅमिली वर्धांना सुद्धा, त्याच्या आत्यांना सुद्धा आम्ही शिकवलं. भरपूर लोकां पण एक ट्युशन देत होते, पण नवा पैसा कोणाचा घेतला नाही. परंतु लोकांनी डॉक्टर नाश्ता मुलावर शिकवलं. तो मला कधी बघितलं तो नमस्कार करतो. तो घरी येऊन मला सांगायचा, मला मी तुमच्याच परिस्थितीला माझ्याकडे तेव्हा 4थीचा होता. पण तो पहिली आई कसं आठवडाभर शाळेत घेऊन यायची. पण तो शाळेत बसायचं मी एकदी बाहेर आले आणि म्हटलं, बाबू तू का जात नाही शाळेत, का बसायचं? मी त्याचा खांद्यावर हाती आला, चॉक दिला आणि म्हटलं, बाबू
तू माझ्याकडे बसशील? हा म्हणाला आणि बसला. जवळजवळ मी त्याला 4 वर्ष चौथीत असून सुद्धा त्याचं शिकत होते. आणि तो घरी म्हणायचा मिळालं डॉक्टरचे मोलकडे. तो म्हणायचा मला मंदिराबाईच पोचवला. मी त्याला घरीच पोचवायची. अर्धा असे विहीर होती, विहिरीकडे सोडायची पुढे आणि यायची. मग डॉक्टर तिथे बायकोला बोलले मंदिराबाई येऊन पोचवते, पण तुम्ही तुला किती 6ला बोलायला लागले. एक दिवशी सगळी फॅमिली तिथं राहिले आणि मला म्हणा मी त्या येत होते. बाई म्हणाली या. मग चहाचा मोठा प्रोग्राम केला आणि सूट मागली आणि मला हे केलं का माझं समाधान केलं. मोठं त्यांना आम्ही सांगत नाही. तसंच मी ज्या मुलांना देईल त्यांना स्वतःच्या खर्चानं वह्या पुस्तकं द्यायचं, पेन्सिल द्यायचं आणि चांगलं शिकवून दगडाची मूर्ती बनवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आणि का आहे आतापर्यंत माझ्या मुलांना योग्य मार्गदर्शन आणि त्यांना योग्य दिशा दाखवली आणि ते आपापल्या माझे कधीही सुनेही सत्ता चालवलं. आमच्या समाजामार्फत करायचा होता बोलवलं पण जात होतं हातात पाठ मोडलं. तर आज माझा तुम्ही सत्ता हृदय भरून आला, डोळे पाणावत आहे. आनंद हे अशी दुःखाचं आनंदाचं आहे आणि तुम्हाला सर्वांचे आभार मानते. माझा सत्ताचं असं तुम्ही आहे हा माझ्याहून चांगल्या शिक्षकांचं लोकांचं सत्ता करत तुम्हाला अखंड आयुष्य आणि चांगलं हो. मला आनंद आहे म्हणजे भाग्य म्हणून त्या पाया पडतात. मामाची ना सुंदर बसका असा. माझ्या वेळेला सगळ्या भानेसता आणि तुम्ही सगळे भानेस्तच असात. तुम्ही आपल्या आपल्या पिकांत खूप व्हडले आसात. तरी आज म्हाका चीफ गेस्ट केला म्हणून हांव हांगा उलोवपाक उबे रावला. म्हाका कळ्ळें की ऑल गोवा जर्नलिस्ट असोसिएशनान हो कार्यक्रम ऑर्गनायज केला तुमची भाशणां ऐकून सर. आणि कमलाकरांचा तू सांगी ना कित्याक आपयला पळय आणि कोण कितें करता ते तुका फक्त येवपाक जाय. आयल्या पण इतलें बरें दिसलें. फुडल्या म्हयन्यान हांव रिटायर जाता. फुडल्या न्ही याच 30 तारखेक आणि म्हज्या हातांतल्यान येद्या व्हडल्या बाईचो सत्कार घडटा हाजे खूप समाधान दिसले. कारण हांव तरी खूप व्हडलें जाल्लें कशें दिसलें. म्हणलें खूप कितें मेळयलें, खूप पुरस्कार मेळयले, पुस्तकां बरयलीं, पूण म्हाका खबर आसा म्हज्या व्हडले खूप लोक आसा जगात तांच्या फुडें हांव कोणूच न्ही. आणि हो एटिट्यूड जेन्ना मनशा कडेन आसता न्ही तेन्ना ताचे पांय जमनीर उरतात आणि तो आनी कितें तरी करपाक पावता. तर हांगासर बाईच्या बद्दल हाका विचारलें घोवाक सुद्दां म्हणटा हांव नंदाबाई हांव वळखता इतली बरी जाणा ती म्हणपाक लागलो ती सगळ्या भुरग्यांक बरी करताली. हांव चिंत्तालें मागीर ती भुरगीं अशी सांगलेली गांवां विचारल्यार तर शिक्षकाचे पयलें कर्तव्य आसा ती भुरग्याच्या मनान आपली प्रतिमा घालपाची. कशी ती जाणा म्हणजे आता जी भुरगीं आसात न्ही
ती मस्ती भुरगी पळय हा ती तुका खूप सतायता आणि तीच भुरगी तुका याद दवरता. डॉक्टर जाता, इंजिनियर जाता, ते हाय हॅलो करतात, ती टीचर रिस्पेक्टान सांगता. पूण मस्त भुरगो जो आसा ताका तू चार थपटा मारता, तापयता, धांवून येता तो सारको. टीचर म्हाका वळखले आणि तांचा इतलें बरें दिसता कोण तरी भुरगो म्हाका वळखता. एक 5 वर्साचो भुरगो म्हाका म्हणटा टीचर तू ट्रान्सफर जातली म्हाका तुजो फोटो दिता. म्हाजोय फोटो कित्याक तू 5वेक आसा, तू व्हडलो जातलो, हांव तेडेच उरतलें ना, हांव तुका मी व्हडलो तूं कसो वळखतलो. हांव DSC स्कुलांनी शिकयता, आरपोरा अंजुना आणि सांताक्रूज आशिल्ली आणि आता 19 वर्सां जाली म्हाका सो ट्रान्सफरी जावन स स्कुलां जाली. स स्कुलांनी खूब तरेची भुरगीं मेळ्ळी आणि अशी मस्ती भुरगीं ज्या जाग्यार मेळ्ळी त्या भुरग्यांनी मस्ती करून बरें नांव सोडिल्लें आसा आपले, ती खूब व्हडली जाल्ली आसा. अशें म्हणटात हिंदीन की सदाचार की दीक्षा से वंचित यदि बालक विश्व रहे, अपराधी है गुरुजन पालक, धर्म हमारा एक है. जर एका शिक्षिकेकडल्यान किंवा डॉक्टरा कडल्यान चूक जायत जाल्यार सगळो समाज चुकता, बाकी खंयच्याय अंगान चूक जाल्यार जाता, पूण शिक्षक आनी दोतोरान चूक करूंक जाता. आणि तांणी जर बरे संस्कार केले ना जाल्यार ही भुरगीं फुडें बरो समाज घडोवंक शकची ना. भाशणां आमी खूब करतात, ती कशी जातात फुडें ती आमकां खबर आसा. 10 वर्सां पयलीं पर्यंत इतलें म्हाका बरें दिसतालें शिकोवपाक, कारण तें जनरेशन वेगळें आशिल्लें. थंय शिक्षकां खातीर एक रिस्पेक्ट आशिल्लो आनी आतांय आसा जी जायती दितात, जी जायती करतात, पूण थोडी भुरगीं आसा तांचे वयले संस्कार कमी जायत चल्ले. हो मोबायलाचो इफेक्ट आसा, कित्याचो इफेक्ट आसा हांव नको, पूण म्हजी तुमची ह्या जनरेशनाची सगळीं जनरेशनाची भुरगीं तशी आसात. त्या खातीर कितें तरी टिचरींक आपली मेथड बदलून उपाय करचो पडटलो. आज बाई बद्दल आयकले खूप समाधान दिसले. मेरिशे जेन्ना हांव शिकयताले तेन्ना फक्त 5वेचे वर्ग आशिल्ले आनी त्या 5वेच्या वर्गाचो आमकां स्कूल करून जाय म्हूण सांगिल्लें आनी फादरान थंय धाडिल्लें. हांव आनी आमी म्हणून टिचर आशिल्ले. चेंबरच्या झोपडपट्टीन भोंवप तेन्ना हांव लग्न जावन आशिल्लें. म्हजे कडेन एक कायनेटीक खंड आशिल्ली, माशेलान रावताले. 6:30 चेंबरले वचप, झोपडपट्टींतल्या भुरग्यांक न्हिदल्या थंयची उठोवन त्यांची पुस्तकां बॅगान भरून ते आवय बापूय उठनासले, तांकां धंद्याक वचूं जाय कसले कसल्या एक एकट्याक भाडी मारून 20 भुरगीं स्कुलान पावयताले 8 जायसर. ताजे उपरांत आमचो पगार घरा कोण विचारी नासलो. भुरग्यांक पेस्ट ब्रश तुवालो त्यांचे दांत घासून न्हावन बी सगळें जालें काय मागीर फादर म्हणटा मारबेली. ताजे उपरांत प्रार्थना आसतली. अशी 4 वर्सां शिकयली हांवें आनी जेन्ना ते स्कूल 9 पावले न्ही तेन्ना म्हजी ट्रान्सफर जाली. बट दॅट वॉज द बेस्ट एक्सपिरियन्स. शिक्षकांनी आपल्या हातून घडयल्ली जी भुरगीं आसा ती व्हडली जातना पळोवपाक खूप बरें दिसता आनी तशी ती जाता पळय तेन्ना एक वेगळें समाधान मेळटा. सगळे चडशे शिक्षक आसात, थंय बेतकेकर सर आसा, ताकाय अशी खूब भुरगीं मेळना आसतली हरमळची आनी अशें करतना आनी एक खंय तरी मॅसेज वाचलो हनुमानाक. एक दीस राम विचारता म्हजे चरण सुंदर दिसता काय सीतेचे चरण सुंदर दिसता. ताचे धर्म संकट. तो कितें म्हणटा रामाचे म्हणीत जाल्यार सीता बेजार जातली, सीतेचे म्हणीत जाल्यार राम बेजार जातलो. तो सांगता तुझे चरण बरे दिसता तिचे बरे दिसता. तो म्हणटा एकूच सांग. तो म्हणटा ना तुमच्या दोघांचेय चरण बरे दिसता कित्याक ताच्या फुडें एक आ आसा. आ तो आ चरणाक जेन्ना लायता तेन्ना आचरण जाता आनी ते आचरण तुमचे सुंदर आसा, जगान देख घेवपासारकी आसा, ताका लागून तुमच्या दोघांचे पाय खूप सुंदर आसा. तर जे आचरण भुरग्यांचे शिक्षकान घडोवंक जाय ते तिणें घडयल्ले आसा आनी ताका लागून तिका समाजान भुरगीं रिस्पेक्ट दितात. खंयच्यानय फक्त टीचर म्हणून उलो मारलो की इतकें बरें दिसता. हांव आतां परत फाल्यां परवा रिटायर जाले की पळया कितकी भुरगीं टीचर म्हणून उलो मारतात. ताच्या वयल्यान म्हजो पुरस्कार ठरतलो की हांवें खरेंच बरें काम केलां काय ना ते. हे असले पुरस्कार ते फक्त कपाटान दवरपाचे. पूण जेन्ना एक भुरगो येवन तुका अपुर्बाय टीचर अमको अमको तुवें म्हजे खातीर हें केल्लें याद आसा तुका, तेन्ना याद ना जावनय हय रे बरें दिसता अशें फटींगपणान म्हणचें पडटा कित्याक ताका वळखना म्हणल्यार ताका वायट दिसतलें. पूण म्हजी मेमरी 60 वर्सांची जाल्यार तो बाबडो आतां 7 स्कुलां शिकयतकूच कितले पॅरेंट्स कितले टिचर्स आसतले. बाईन अशेलानूच शिकयला, बाईक सगळीं भुरगीं खबर आसतली, पॅरेंट्स. ट्रान्सफरी जाल्याचो अनुभव खूप मेळटा. लोक ट्रान्सफरी घेवपाक येतात ना, हांव केन्नाच वाडी जावना
ट्रान्सफर घेतले आणि मेळटा थंयसर काम केला आणि हो इतलो व्हडलो त्यांच्या पेरेंट्सांचो जे सगळो हे आसा ती वळख आणि प्रत्येक गावचे विचार वेगळे सगळे म्हाका मेळ्ळा. खरें टिचरीक पळयतकूच म्हाकाय दिसले की अशें जेन्ना एक शिक्षक करता तेन्ना समाधान कितें आसता तर आपणे घडयल्ली भुरगीं व्हडली जातना पळोवप मागीर ती खंयच्याय फिल्डान आसूं. आणि एकूच गजाल सांगता तुमकां, ज्या दिसा म्हाका 14 जुलै 1988 हांव नोकरेक लागले त्या दिसा म्हाका 2 कॉल आयली. ताज्या पयलीं 5 वर्सां हांव रेडिओचेर अनाउन्सर म्हणून काम करताले. सो परमनंट जॉब म्हाका अनाउन्सराचो आयलो आणि परमनंट जॉब म्हाका टिचरीचो आयलो. हांव कितें कॉयमिडो म्हटलें नाका, दोन्ही म्हज्या आवडीचे. पूण मागीर निश्चय केलो की हांव शिक्षक जातलें, कारण त्या बंद कॅबिनान बसून दिसभर एकटेच उलोवच्या पेक्षा 50 भुरग्यांच्या वर्गान एन्जॉय करू शकता. आणि खरेंच बाकीच्यो टिचरी वाजो तापो भुरग्यांक आयज मेरेन हांव भुरग्यांकडे एन्जॉय केला, बरी एन्जॉय केला आणि तांकां तापय जाले. पण म्हाजो तांकां रागूच येनासलो, तापयले थापता म्हणलें. बाकीच्या टिचरींनी मातशें तापयले काय ना समती तिडक करता ना, टिचर तापयता आणि मागीर कितें करता बरें मोगान सांगता. सो अशें भुरग्यांक करूं जाय जाल्यार ते तुजें आयकतात. आतांची भुरगीं तरी तूं स्ट्रिक्ट रावत ते तुजें आयकना. सो टिचरीचें कर्तव्य इतकें आसा की तांकां मॉरल सदाचार हे तांकां खेळांतल्यान हासत खेळत शिकोवंक जाय. आतां तूं जर तांकां रूल करून शिकोवंक गेलो ते आयकचे ना. पूण टिचरीच्या टायमार आमी विद्यार्थी असले त्या वेळार छडी लागे चमचमूय चलताले आणि जर टिचरान कितें म्हटलें म्हणून सांगलें जाल्यार आवय वयल्यान 2 थापटां मारताली. पडले जाल्यार सारकें चलोवंक येनाका म्हणून बापूय आनी पळयतालो. त्या पेक्षा कांयूच सांगप ना, चुपचाप अभ्यास करप आनी उगी रावप. विचारलें केन्ना कितें जालें जाल्यार तेन्ना सांगचें पडटालें. अशें जालें. सो आज खूब बरें दिसलें म्हाका. कमलाकराक धन्यवाद म्हणटा, तुमच्या एसोसिएशनाक धन्यवाद म्हणटा आणि टिचरीक पांया पडून परत एकदा म्हणटा की म्हाका खूब बरें दिसलें तुजो सत्कार करपाक. इतले म्हणजे वडवीक ना तुम्ही म्हाका कित्याक आपयले म्हाका अजून कळूना, पण हांवें सत्कार केलो म्हणजे सत्कार्य केले आणि ह्या 2 उतरां बरोबर म्हणजे सगळ्यांचे धन्यवाद म्हणटा. तुम्ही आज हांगासर येयली जमली आणि शिक्षक दिनाच्या निमित्तान माझ्या मम्मीचो सत्कार केलो त्याबद्दल खूप खूप बरें दिसता आणि तुमकां सगळ्यांका धन्यवाद पयली. आजपर्यंत आमच्या मम्मी आम्ही लहानपणापासून पहिले तिने सगळ्या स्टुडंट्सांक शिकयला, तांकां प्रेमान वागयले तांकां आणि सगळे स्टुडंट्स तिका आजपर्यंत तिका त्याचं हे दवरला तेंच्यांनी देख दवरली. अजूनही तिका खंय जर मेळत ते जाल्यार तिच्या पाया पडटात, तिचे आभार मानतात आणि तिची चली असल्या कारणान म्हाका खूप खूप बरें दिसता अशें म्हाका हे करून. आणि शिक्षक आमच्या टिचरी शिक्षकांच्या शोध येतात. आम्ही असं आहे सांगितलं कुठे तसेच त्यांची आई जे एक टीचर टीचर झालेली मराठी मीडियम शाळेत आमच्या मोठ्या म्हटल्यात जी शाळा आहे त्या शाळेत तिने आपले करिअर घडयले आणि त्याची आपली 3 भुरगीं तशेंच त्यांचे परत आम्ही लहानपणासून एका 18 वर्सां एका फॅमिलीन रावून येयल्ले आसा. रेंटाक रावताली. तेजे टीचर आनी आमचे वडील आनी आमचे आवय. सो तेच्या उपरांत मेहनत करून तेंच्यांनी हो जागो घेतलो. आमी तेच्या फाटल्यान एक धाकटुलो जागो घेवन आमच्या वडिलांनी एक घर तेंच्यांनी मेळोन एक घर उबें केल्लें आसा. खरेंच तेंचो प्रवास करून गेल्लो आसा कित्याक तेंचे मिस्टर पुलीस आसले, गोवा पुलीस, आनी तेंच्यांनी डिस्ट्रिक्ट खातीर तेंच्यांनी सर्वीस केल्ली आसा. तशीच टिचरींनी आपल्या गांवा खातीर म्हणजे महाराष्ट्रांतून येवन हांगा येवन आपलो करियर घडोवप व्हेरी डिफिकल्ट. दुसऱ्या गांवांत वचून आपलो करियर करपाक खरेंच त्या टायमार इतलो त्रास आसतालो. आतां जे जनरेशन तितलें कळचें ना, बट आतां ते आमकां कळटा की आमी आतां एक पॉलिटिकल फिल्डान आसा. सो हांव टू दुसऱ्या वाड्यान गांवांत वचून काम करपाचें ताका हिम्मत जाय आसता करणं. आनी खरेंच हांव आमी आईक म्हणटा कित्याक ल्हानपणांत आमी तेंगेर टीव्ही आसताली. सो आमी टीव्ही पळोवपाक आमगेर टीव्ही नासली. सो टीव्ही पळोवपाक आमी फक्त तेंगेर येताले.
कारण ते पण एक मिनिटं सांगा.